आज रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानाच्या माध्यमातून जवळपास 2300 परिवारांना राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्यामार्फत विविध योजनांचा लाभ देण्याचा एक शिबिर आम्ही आयोजित केलं होतं। या शिबिराच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत तेही सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। या ठिकाणी महत्त्वाचे जे आता आपण दापोलीला एक ॲडिशनल कलेक्टर कार्यालय देतो आहे, एक रायपाटण किंवा दुसऱ्या ठिकाणी जे काही जिल्हाधिकारी कळवेल त्या ठिकाणी ॲडिशनल तहसीलदार कार्यालय आम्ही या ठिकाणी देतो आहे। आता या ठिकाणी आमचे प्रसाद लाड शेखर निकमनी मागणी केली की चिपळूण खेड भागामध्ये सुद्धा काहीतरी प्रशासकीय सुसूत्रीकरण करावे लागेल, त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। या जिल्ह्याच्या संपूर्ण शेतकरी शेतमजूर जी काही घरं आहेत त्या सर्वांची घरे एकदा या जिल्ह्याची जमाबंदी करण्याचा विचार आम्ही करतो आहे। इंग्रजाच्या काळात या जिल्ह्याची मोजणी झाली, नंतर काही घराची मोजणी किंवा शेतजमिनीची पोटहिश्शाची मोजणी झाली नाही। त्यामुळे या जिल्ह्याला स्वामित्व योजनेच्या माध्यमातून संपूर्ण घराचं मोजमाप, सरकारी मोजमाप आणि नक्षा योजनेच्या माध्यमातून शहराचं मोजमाप, या रत्नागिरी शहराला सुद्धा प्रत्येक घरांना मोजमाप करण्याचा विचार आम्ही केलेला आहे। 2 वर्षामध्ये आमचं रत्नागिरी जिल्ह्याचं खुरं त्या ठिकाणी जी मालकीत्व आहे ते लोकांना मिळणार। सोबतच या जिल्ह्याचे शेतरस्ते संपूर्ण मोजणी करणे, सीमांकन करणे, त्या रस्त्याचं मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजनेमध्ये मजबूतीकरण करणे, या सर्व बाबी आम्ही करतो आहे। आणि त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्याचे एकंदरीत महसूल खात्याचे प्रश्न हे सोडवण्याकरता मी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2.5 तास संपूर्ण या जिल्ह्याची संपूर्ण पुढची भूमिका काय असेल ती आम्ही पूर्ण करतो आहे।